आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. पोलीस फक्त त्यांचं काम करतायत, चौकशी करणं हे त्यांचं काम आहे की नाही. आणि आमचा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे बाळा. तू नको काळजी करूस. आई पण हे सगळं विक्रम करतोय आणि हे फक्त मला अडकवण्यासाठी चालू आहे. मी खरं सांगते, मी काहीच केलेलं नाही. आई, तुम्ही विक्रमच्या कुठल्याच बोलण्यावर विश्वास ठेवू नका. नाही ठेवणार. तू नको काळजी करू. तू आधी शांत हो बरं. मला कळत नाहीये देव माझी परीक्षा का घेतोय. सई, सगळं काही नीट होईल. शांत राहा बाळा, सगळं नीट होईल बघ. हॅलो देवान सर, आम्हाला माहिती आहे की तुमचा अपघात आत्ताच झाला. तुम्हाला रिकवर व्हायला वेळ लागेल, तरीही आम्ही तुम्हाला त्रास देतोय. सॉरी फॉर दॅट. इट्स ओके, इट्स ओके. मला माहिती आहे तुम्ही तुमचं काम करताय, सो प्लीज गो अहेड. सर, तुमचा अपघात तुमच्या गाडीचे ब्रेक फेल झाल्यामुळे झाला आणि आमचा असा अंदाज आहे की हे कोणीतरी मुद्दाम घडवून आणलं आहे. त्याची शहानिशा आम्ही करत आहोत. सर, तुमच्या मोबाईलमध्ये आम्हाला तुमच्या वाईफचा एक व्हिडिओ मिळालाय. तो व्हिडिओ बघून आम्हाला असा संशय आहे की कदाचित तुमची वाईफ यात इन्व्हॉल्व असू शकते. इन्स्पेक्टर सईनचा या ऍक्सिडेंटशी काहीच संबंध नाहीये. पण सर, आम्हाला त्यांची चौकशी करावी लागेल. सी इन्स्पेक्टर, ऑलरेडी जे काही घडलं ना त्यामुळे माझी वाईफ खूप डिस्टर्ब आहे आणि मला त्यांना आणखी त्रास द्यायचा नाही. ऑल्सो दॅट व्हिडिओ, जो तुम्ही व्हिडिओ बघितला माझ्या फोनमध्ये, तो प्लीज डिलीट करा. तो फेक व्हिडिओ आहे आणि तो कुठे स्प्रेड होणार नाही याची सुद्धा काळजी घ्या. अँड आय एम सॉरी, पण मला ही केसच करायची नाही. पण सर, तुम्ही जर असं केलं तर खरा गुन्हेगार पकडला जाणार नाही. माझी फॅमिली खूप डिस्टर्ब होते या सगळ्या गोष्टींनी. त्रास होतोय सगळ्यांना, ते जास्त इम्पॉर्टंट आहे माझ्याकरता इन्स्पेक्टर. सी, मुळात मी जर केस केलीच नाही तर कायद्याप्रमाणे तुम्हाला पण काही करता येणार नाही, राईट? ठीक आहे सर, तुम्ही म्हणाल तसंच होईल. पण त्यासाठी तुम्हाला या पेपरवर सही करून द्यावी लागेल. थँक्यू फॉर युअर कॉपरेशन सर. आम्ही येतो. टेक केअर. व्हॉट इज दिस देवांश? केस का बंद करायला लावली? तुला कळतंय हे सगळं किती सिरियस आहे? कोणीतरी मुद्दाम तुझ्या गाडीची ब्रेक फेल केले, तुझ्या जीवावर बेतलं असतं. तू का? मला कळतच नाहीये, तू का केस बंद करायला लावलीस? तुला कळतंय याचा किती जास्त त्रास होईल आपल्याला? रिलॅक्स, रिलॅक्स आहे. मला काहीच होणार नाहीये आणि मी केस केली नाही कारण मला सईंना आणखी त्रास द्यायचा नाहीये. मला नाही वाटत हे जे काही घडले त्यात सईंची काही चूक आहे. तो व्हिडिओ सुद्धा फेक आहे. त्यांचा काहीच दोष नाही आहे या सगळ्यात. आणि माझी सुद्धा अशीच इच्छा आहे की तुम्ही सगळ्यांनी सुद्धा त्यांना काहीच बोलायचं नाही. इनफॅक्ट मला आता असं वाटतंय की सईंना आपल्या सपोर्टची आता खूप गरज आहे. मला त्यांच्यावर खूप विश्वास आहे. त्यामुळे तुम्ही पण ठेवा प्लीज. चला. किती रडशील बाळा? शांत हो बघू आधी. सई, तुला सांगितलं ना की आमचा सगळ्यांचा तुझ्यावरती विश्वास आहे म्हणून. आणि अगं, आमचं सोडच,
देवांशचा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे, तेव्हा तू काळजी सोड. मी काय म्हणते, तुम्ही सगळे ना आता घरी जा. आणि सई, तू इथे रडत बसण्यापेक्षा ना घरी जा आणि मन मोकळं करून रडत रात्रभर रड, कोणी तुला थांबवणार नाही. पण आता तुम्ही सगळे इथून जा, मी आहे इथे सांभाळायला. मॅडम सॉरी, मी नाही रडणार आता, पण प्लीज मी देवांश सरांना सोडून कुठेही जाणार नाहीये. नाही, मी खरंच सांगते, प्लीज सगळ्यांनी घरी जा आणि आराम करा, मी आहे इथे. मॅडम प्लीज, मी नाही जाणार कुठे, मी इथेच थांबणार आहे. तुला कितीही सांगितलं तरी तू ऐकणार तर नाहीच ना. कर बाबा, तुझ्या काय मनात आहे ना ते कर, थांब इकडे, पण ऍटलीस्ट बाकी सगळ्यांनी जा. मी काय म्हणते, सई भैरवीताई बरोबर बोलताय. हे बघ, आता देवांशचं ऑपरेशन व्यवस्थित पार पडले की नाही, आणि डॉक्टरनी काय सांगितलंय, आता काळजी करण्यासारखं काहीच नाही बाळा. मग तू घरी जाऊन जर आराम केलास ना तर तुला पण बरं वाटेल. नाही आई, प्लीज मला थांबू द्या ना. मी देवांश सरांना सोडून नाही जाणार आहे कुठे. प्लीज मला थांबू द्या, प्लीज. ठीक आहे, तुझी एवढी इच्छा आहे ना, मग थांब तू. दादा, ही मुलगी काही ऐकणार नाहीये, तुम्ही जा, थांबू द्या हिला. मी एक काम करतो, मी ह्या सगळ्यांना घरी सोडतो आणि मी परत येतो. अरे कशाला दादा, तुझी पण दगदग झालीये. आणि तसंही हॉस्पिटलमध्ये एवढ्या सगळ्यांना थांबण्याची परमिशन नसते. वाटल्यास तुला सकाळी ये ना. बरं, हरकत नाही, मग आम्ही जातो घरी. सई, काळजी घ्या बाळा. ताई, इथे काही लागलं तर आम्हाला लगेच कळवा, आम्ही लगेच येऊ परत. ओके ओके, येते मग. हा सई, येऊ. हो. चल, रडायचं नाही आता. आता थांबलीच आहेस तर इकडे बाहेर बस, मी देवांश जवळ जाऊन बसते. काय गाई, घरातल्या घरात शतपावली का करतेस तू? जरा खाली जाणं बरं वाटेल. अरे मी फेऱ्या मारते कारण मला अस्वस्थ वाटतंय. का ग, काय झालं? अरे म्हणजे बघ ना, सकाळी सई इथे येऊन गेली की नाही,